महाराष्ट्रातील एका महामार्ग प्रकल्पासंदर्भात एक सर्वात मोठी अपडेट इथे समोर आली आहे। महाराष्ट्रात तयार होणार आहे 126 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग आणि या महामार्गाला 55,000 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे। या महामार्गाबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। खर्च कसा येणार आहे आणि हा महामार्ग कोणत्या ठिकाणी तयार होणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी आहे रोशन आणि तुमचं स्वागत करतो आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। जर तुम्ही आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा व बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत। तसेच काही प्रकल्पांची कामे अजूनही सुरू आहेत आणि काही प्रकल्पांची कामे नजीकच्या भविष्यात चालू होणार आहेत। राजधानी मुंबई आणि MMR क्षेत्रात विविध प्रकल्पांच्या कामांना वेग आला आहे। अलिबाग विरार कॉरिडॉर देखील असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। या अंतर्गत 126 किलोमीटर लांबीची बहुउद्देशीय मार्गिका विकसित केली जाणार आहे। मित्रांनो, यासाठी जवळपास 55,000 कोटी रुपयांचा खर्च होणार असून यामुळे अलिबाग ते विरार हा प्रवास खूपच जलद होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। मित्रांनो, हा प्रकल्प पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमधून जाणार आहे। यामुळे या MMR क्षेत्रातील म्हणजेच मुंबई महानगर क्षेत्रातील जिल्ह्यांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे। राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा महामार्ग विकसित केला जाणार असून नुकत्याच काही दिवसांपूर्वी या प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे। मित्रांनो, म्हणजे या प्रकल्पासाठी येत्या काही दिवसांनी कंत्राटदार नियुक्त होणार आहेत आणि त्यानंतर प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे। दुसरीकडे 26 जून 2024ला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत या प्रकल्पासंदर्भात एक मोठा निर्णय झाला आहे। खरं तर आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। बहुचर्चित अलिबाग विरार कॉरिडॉरच्या भूसंपादनाबाबतही काल महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 22,250 कोटी रुपयांचे कर्ज हुडकोकडून घेण्यास कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली आहे। राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मागणीनुसार या कर्जासाठी महाराष्ट्र राज्य शासन हमी घेणार आहे। म्हणजे या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या कर्जास शासन हमी देण्यात आली आहे। या प्रकल्पासाठी 1130 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे। मित्रांनो, आतापर्यंत या प्रकल्पासाठी 215.80 हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे। या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 2,341 कोटी 71 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे। मित्रांनो, दरम्यान आता या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 22,250 कोटी रुपयांचे कर्ज हुडकोकडून घेण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे। मित्रांनो, यामुळे आता या प्रकल्पाचे भूसंपादन जलद गतीने पूर्ण होईल आणि लवकरात लवकर या प्रकल्पाचे काम सुरू होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। मित्रांनो,